मित्रांनो, 14 एप्रिल हा दिवस फक्त एका महान व्यक्तीची जयंती नाही. हा दिवस आहे विचारांचा, स्वाभिमानाचा आणि क्रांतीचा. 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेल्या एका मुलाने अज्ञान, अन्याय आणि गुलामगिरीला आव्हान दिलं आणि जगाला सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तो मुलगा म्हणजेच भारतीय संविधानाचे शिल्पकार, समतेचे महान योद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गरीब कुटुंबात जन्मलेला एक मुलगा ज्याने जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं संविधान लिहिले. आज आपण जाणून घेणार आहोत बाबासाहेबांचा संघर्ष, त्यांचे शिक्षण आणि विचार, आणि आजही त्यांची विचारधारा का महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात अधिकारी होते. बालपणापासूनच बाबासाहेबांना जातीय भेदभावाचा सामना करावा लागला. शाळेत त्यांना पाणी देखील स्वतः घेता येत नव्हते. पण या अडचणींनी त्यांना खचवले नाही. उलट त्यांनी ठरवले, शिक्षण हाच समाज बदलण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. बाबासाहेबांनी भारताबाहेर जाऊन उच्च शिक्षण घेतले. कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून त्यांनी अर्थशास्त्र, कायदा आणि राजकारण यामध्ये उच्च पदवी मिळवली. त्या काळात भारतातून परदेशात जाऊन इतके शिक्षण घेणे ही खूप मोठी गोष्ट होती. बाबासाहेबांनी समाजातील अस्पृश्यतेविरुद्ध मोठा लढा दिला. महाड सत्याग्रह हा त्यातील सर्वात मोठा आंदोलन होता. यामध्ये त्यांनी दलितांना सार्वजनिक पाणी पिण्याचा हक्क मिळवून दिला. त्यांचे प्रसिद्ध घोषवाक्य होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेबांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांनी भारतासाठी असे संविधान तयार केले ज्यामध्ये सर्वांना समान अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक न्याय यांची हमी दिली. म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते. 1956 नागपूर येथे बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांचा उद्देश होता मानवतेवर आधारित आणि समानतेचा संदेश देणारा धर्म स्वीकारणे. आजही बाबासाहेबांचे विचार प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात. त्यांनी आपल्याला शिकवले, शिक्षणाचे महत्त्व, समानतेचा अधिकार, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे. म्हणूनच 14 एप्रिल रोजी संपूर्ण भारतात बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. जर बाबासाहेब नसते तर कदाचित आज आपल्याला मतदानाचा अधिकार नसता, समानतेचा अधिकार नसता आणि स्वाभिमानाने जगण्याचा स्वातंत्र्यही नसतं. आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपण फक्त फुले अर्पण करू नयेत. आपण एक वचन घ्यायला हवं. आपण शिक्षण घेऊ, अन्यायाविरुद्ध हा आवाज उठवू आणि बाबासाहेबांचे विचार पुढे नेऊ. कारण बाबासाहेब हे फक्त नाव नाही, तो आहे स्वाभिमानाचा क्रांतिकारी विचार. जर तुम्हालाही बाबासाहेबांबद्दल अभिमान वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय संविधान.